Hi everyone, welcome to my channel Study with Tamburi sir. Today we will learn a new topic comprehension. त्याला मराठीमध्ये आकलन असे म्हटले जाते. In this new topic comprehension which is a part of mental ability. In this topic we are going to learn problems regarding letters, that means alphabets, words, descriptive contents. Before we start this, there are some instructions you have to follow while solving this type of questions. काही सूचना आहे त्या पाळायच्या आहे. ठीक आहे. पहिला आहे व्हॉवेल्स अँड कॉन्सोनंट्स, स्वर आणि व्यंजन येतील त्याच्याशी संबंधित उदाहरणं याच्यामध्ये आहेत. दुसरा आहे ऑड अँड इव्हन प्लेसेस, विषम आणि समस्थान असलेले स्थान ज्याबद्दल आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन्स येणार आहेत. तिसरं आहे ए टू झेड काउंट्स, रेग्युलर अँड रिव्हर्स ऑर्डर, A, B, C up to Z. This is regular order. And Z, Y, X up to B and last A. यांचे नंबर तुम्हाला पाठ करायचे आहे. नेक्स्ट वन इज डायरेक्शन. त्यामध्ये पहिला आहे टू द राईट एंड, म्हणजे उजव्या दिशेकडे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे आहे फ्रॉम द राईट एंड, म्हणजे उजव्या दिशेकडून, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. दुसरा आहे टू द लेफ्ट एंड, म्हणजे डाव्या दिशेकडे जायचं आहे. आणि त्यामध्ये आणखी आहे फ्रॉम द लेफ्ट एंड, म्हणजे डाव्या दिशेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सक्सेसिव्ह अँड ऍडजेसंट. त्याला मराठीमध्ये सलग किंवा लगतचे असा शब्द आहे, जे सोबत जोडून येतील. ते आहे व्हॉवेल्स अँड कॉन्सोनंटच्या बाबतीत हा प्रश्न येणार आहे. आणि शेवटी आहे टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. चला तर आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन इज, in this sentence, how many times do the two vowels occur successively in a word? म्हणजे या वाक्यामध्ये एका शब्दात दोन सलग स्वर किती वेळा येतात ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला व्हॉवेल्स आपल्याला माहित आहे. व्हॉवेल्स आर देअर, 5 व्हॉवेल्स आर देअर: ए, ई, आय, ओ, यू. ओके. आता या हे जे सेंटेन्स आहे, नो सुनर डिड द ट्रेन लिव्ह द स्टेशन दॅन द पीपल स्टार्टेड शाउटिंग. या सेंटेन्स मध्ये टू व्हॉवेल्स सक्सेसिव्हली, म्हणजे दोन स्वर सलग एका सोबत एक असं किती वेळा आले आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर पहा, या ठिकाणी डबल ओ, ओके, हे सोबत आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डीड मध्ये नाही, द मध्ये नाही. या ठिकाणी ट्रेन आहे, त्यामध्ये ए आणि आय हे दोन व्हॉवेल्स सोबत आले आहे. त्यानंतर लिव्ह या वर्ड मध्ये ई ए हे टू व्हॉवेल्स सोबत आलेले आहे. त्यानंतर द स्टेशन, स्टेशन या वर्ड मध्ये आय आणि ओ हे टू सक्सेसिव्हली व्हॉवेल्स आहे. ओके. देन नेक्स्ट वन इज द वर्ड इज people. In this word E, O, these are two successively vowels. In started word, there is no successively vowels too. Okay. And last word is shouting. Shouting या शब्दामध्ये पण दोन व्हॉवेल्स सोबत आलेले आहे. मी यांना काउंट करूया की ते किती वेळा आलंय. 1, 2, 3, 4, 5 and 6. Then here is a option 6, option 2. Okay, this is the correct option. Here is the second question. The question is, how many total number of vowels
are there in the above sentence? वरील वाक्यात एकूण किती स्वर आलेले आहेत? आपल्या सर्वांना व्हॉवेल्स माहित आहे सर्वांना. इंग्लिशमध्ये व्हॉवेल्स आहे 5. फर्स्ट इज ए, ई, आय, ओ, यू. हे सर्व व्हॉवेल्स किंवा यापैकी काही या सेंटेन्स मध्ये आले आहे. अँड द सेंटेन्स इज पीपल थ्रो स्टोन्स ॲट यू अँड यू कन्व्हर्ट देम इनटू माइलस्टोन. आता आपल्याला या वाक्यामध्ये व्हॉवेल्स किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग आपण याला टिक मार्क करूया. फर्स्ट इन ई इज अ व्हॉवेल, ओ, अगेन ई, थ्रो या वर्ड मध्ये आहे ओ, स्टोन्स या वर्ड मध्ये आहे ओ अँड ई. ओके. ऍट या वर्ड मध्ये आहे ए, यू या वर्ड मध्ये ओ आणि यू हे दोन आहेत. अँड मध्ये फक्त एक आहे व्हॉवेल. यू या वर्ड मध्ये टू व्हॉवेल्स आहेत. कन्व्हर्ट या वर्ड मध्ये ओ आहे आणि ई आहे. देम या वर्ड मध्ये फक्त एकच आहे ई. इंटू या वर्ड मध्ये टू आहे, आय अँड ओ. अँड माइलस्टोन या वर्ड मध्ये आहे आय, ई, ओ अँड ई. हे सगळे काउंट केले तर आपल्या लक्षात येईल देर इज 21 व्हॉवेल्स इन दिस sentence. So the option D is correct option. Okay, understand? Next question is, in the above words, which vowel occurs maximum times? म्हणजे वरील शब्दांमध्ये कोणता स्वर व्हॉवेल्स सर्वात जास्त वेळा येतो? आता या ठिकाणी आपल्याला व्हॉवेल्स माहिती आहे, तर प्रत्येक व्हॉवेल आपल्याला या ठिकाणी काउंट करण्याची गरज नाही. ऑप्शन्स मध्ये जे व्हॉवेल्स आलेले आहे आपल्याला फक्त तेच या ठिकाणी काउंट करायचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट व्हॉवेल इज ऑप्शन ए, ओ. तर आपल्याला ओ हे काउंट करायचे आहे. तर ओ किती वेळा आले पहा. 1, 2, 3, 4, 5 अँड 6. यामध्ये ओ हे व्हॉवेल 6 टाइम्स आलेले आहे. ठीक आहे. Then option B is I. Let's count vowel I. Only one time. In last word, cousin. Here is only फक्त एक वेळ आलेला आहे. ठीक आहे. One time only. Next is option C is E. Vowel E. Then we count concern या वर्ड मध्ये एक आणि कोर्स या वर्ड मध्ये एक, असे 2 टाइम या ठिकाणी ई हे व्हॉवेल 2 टाइम्स आलेलं आहे. ठीक आहे. लास्ट इज ऑप्शन डी, यू. वी विल काउंट यू. 1, 2, 3 अँड 4. 4 टाइम्स. आता आपल्याला विचारलं होतं विच व्हॉवेल ऑकर्स मॅक्झिमम टाइम्स, अँड द ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, दॅट इज ओ. ओ व्हॉवेल, ओ हे व्यंजन स्वर हा ज्या ठिकाणी आहे ते सर्वात जास्त म्हणजे 6 वेळा आलेलं आहे. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, here is the question. In this sentence, how many words have 3 successive consonants? म्हणजे या वाक्यामध्ये किती शब्दांमध्ये 3 सलग व्यंजने आहेत? आता आपल्याला माहित आहे we have 21 consonants in English language. तर आपल्याला जो सेंटेन्स दिला आहे त्यामधून आपल्याला 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट म्हणजे 3 व्यंजन हे सलग आले पाहिजे. त्यामध्ये कोणताही एक जरी स्वर आला तर तो आपल्याला घ्यायचा नाहीये. Sentence is thousands of such systems are possible theoretically, but only few have been launched.
आता ह्या प्रश्नामध्ये थाउजंड्स या वर्ड मध्ये पहा. आता जर आपण पाहिलं THO, आता टी आणि एच हे कॉन्सोनंट आहे आणि ओ हे व्हॉवेल्स आहे. तर आपण ओ यू एस जर पाहिलं तर ओ यू हे व्हॉवेल्स आहे आणि यस हा कॉन्सोनंट आहे. त्यामुळे असे घ्यायचे नाही. आपलं क्वेश्चन जो दिला आहे थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंट. मग थाउजंड या वर्ड मध्ये पहा NDS हे आपल्याला एक पेअर मिळाले आहे. ऑफ मध्ये नाही, सच मध्ये नाही. सिस्टम्स या वर्ड मध्ये पहा SYS हे थ्री कॉन्सोनंट सक्सेसिव्ह आहे, एका सोबत एक आलेले आहे. ठीक आहे. आर या वर्ड मध्ये नाही. पॉसिबल या वर्ड मध्ये पण थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंट नाही. त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे थेरॉटिकली. थेरॉटिकली या वर्ड मध्ये LLY या वर्ड हे जे आहे थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आहे. देन बट, ओनली, फ्यू, हॅव बीन यामध्ये कोणतेही सक्सेसिव्ह थ्री कॉन्सोनंट नाही. अँड लास्ट वन इज लॉन्च्ड या वर्ड मध्ये NCH हे सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आहे. ठीक आहे. मग या प्रश्नामध्ये या वाक्यामध्ये एकूण 1 2 3 अँड 4 आणि लास्ट जो आहे ऑनली. ओके. ऑनली हा वर्ड आहे तो राहून झाला तुला. NLY हा एक आपल्याला कॉन्सोनंट मिळाला. ठीक आहे. एकूण 5 पेअर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट. In this sentence, how many words have three successive consonants? Same kind of question is here. मागील जो प्रश्न गेला आपल्याला त्याच सारखा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे की या वाक्यामध्ये किती शब्दांमध्ये तीन सलग व्यंजने आहेत आणि ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. And the sentence is the happy nightingale surprised everybody by singing a marvelous cheerful song. आता या वाक्यामध्ये आपल्याला असा शब्द पाहायचा आहे ज्यामध्ये सलग तीन व्यंजने आली आहेत. थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्स. अँड विच आर दे? लेट सी. द या वर्ड मध्ये नाही. हॅपी या वर्ड मध्ये PPY हा एक आपल्याला या ठिकाणी थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंट मिळाला. त्यानंतर नाईट अँगल यामध्ये GHT हे पहा या ठिकाणी हे पण थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंट आहे. नेक्स्ट वर्ड इज सरप्राइज्ड. इन दिस वर्ड RPR हे आपल्याला एक थ्री सक्सेसिव्ह कॉन्सोनंटची पेअर मिळाली. त्यानंतर नेक्स्ट वर्ड इज एव्हरीबडी यामध्ये RYB. ओके. ही एक पेअर आपल्याला मिळाली. पुढे आहे बाय सिंगिंग अ मार्वलस चेअरफुल सॉन्ग. तर या ठिकाणी आपल्याला फक्त 4 सक्सेसिव्ह कॉन्सोनंटची पेअर मिळाली आहे. अँड द ऑप्शन इज 3. ओके. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. Okay. Next question is, in this sentence, how many words having 6 letters each are more or less than the words having 7 letters each? या वाक्यामध्ये आपल्याला 6 अक्षरी शब्द यांची संख्या 7 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे हे आपल्याला खालील पर्यायातून शोधायचं आहे. अँड सेंटेन्स आहे ॲज मॉन्सून बिगिन्स द फ्रॉक्स गॅदर टू प्रेझेंट अ कॉन्सर्ट अँड ईच ऑफ देअर फ्रॉक्स एन्चांट्स द वर्ल्ड सराउंडिंग. ठीक आहे. तर ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला फक्त 6 लेटर वर्ड जे आहे तेच फाइंड आउट करायचे आहे आणि तेच हायलाइट करायचे आहे. तर यामध्ये पहा मॉन्सून 7 लेटर वर्ड आहे. बिगिन्स हा 6 लेटर वर्ड आहे. द फ्रॉक्स 5 आहे. गॅदर इट इज अ 6 लेटर वर्ड. टू प्रेझेंट, प्रेझेंट हा
सेवन लेटर वर्ड आहे. कॉन्सर्ट, कॉन्सर्ट हा सेवन लेटर वर्ड आहे. अँड इच ऑफ देअर क्रॉक्स, आता या ठिकाणी क्रॉक्स हा जो वर्ड आहे हा पण सेवन लेटर सिक्स लेटर आहे. एन्चॅन्ट्स द होल सराउंडिंग, आणि बाकीचे सगळे शब्द आहे हे सिक्स आणि सेवन नाही. तर आपण जर काउंट केलं तर या ठिकाणी सेवन लेटर वर्ड जे आहे ते किती आहे, वन टू अँड थ्री, थ्री वर्ड्स. ओके. आणि आपण जर काउंट केलं सेवन लेटर वर्ड्स किती आहे, तर ते आहे वन टू अँड थ्री. आता मला सांगा या दोन्हीमध्ये फरक किती आहे, तर या दोन्हीमध्ये फरक आहे झिरो. ओके. कारण हे सिक्स लेटर वर्ड्स are not more or less than seven letter words. So the option 4 is correct answer. Okay, that is 0. Next two is, in the given alphabet series, to get the word opposite in meaning of the word beautiful, which will be the correct order of numbers. आता या ठिकाणी सगळे अल्फाबेटचे नंबर दिलेले आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला अल्फाबेटचे नंबर हे रेग्युलर ऑर्डर अँड रिव्हर्स ऑर्डर मध्ये पाठ पाहिजे. तर या ठिकाणी पहा, आपला जो प्रश्न आहे, द अपोजिट वर्ड ऑफ ब्युटिफुल, वी नो द अपोजिट वर्ड ऑफ ब्युटिफुल इज अगली. ओके, ब्युटिफुल, अगली. आता या ठिकाणी आपल्याला माहिती वाय जो आहे तो किती नंबरला आहे, 25. ओके. मग लास्टला 25 आहे असे कोणते ऑप्शन आहे, तर ऑप्शन ए या ठिकाणी डायरेक्टली कॅन्सल होईल. राहिले ऑप्शन बी, ऑप्शन सी अँड ऑप्शन डी. आपल्याला माहिती यू किती नंबरला आहे, तर यू आहे 21 नंबरला. अँड जो जी आहे तो येतो या ठिकाणी 7 नंबरला. आणि एल जो आहे तो आहे 12 नंबरला. मग आपले बाकीचे जे ऑप्शन आहे या ठिकाणी कॅन्सल होतील आणि फक्त ऑप्शन बी हा शिल्लक राहील. हे कशामुळे शक्य झालं, तर आपल्याला अल्फाबेट जे आहे त्यांचे नंबर पाठ पाहिजे. जर आपले नंबर्स पाठ असतील तर हे एक्झाम्पल आणि यासारखे जे एक्झाम्पल असतील ते आपल्याला पटकन सॉल्व्ह होतील. ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे हा 2023 मध्ये जी स्कॉलरशिप एक्झाम झाली होती त्यामध्ये आलेला होता. व्हेरी इझी क्वेश्चन. फक्त आपल्याला अल्फाबेट्स आणि त्यांचे नंबर रेग्युलर ऑर्डर अँड रिव्हर्स ऑर्डर यामध्ये पाठ पाहिजे. Here is the question. While conducting the group activities, the group leader used some letters for specific instructions. For example, L means to read, म्हणजे L म्हणजे वाचन करणे. M means to write, M म्हणजे लिहिणे. V means to meditate, ध्यान करणे. He instructed the students in the following manner. How many times he instructed them to meditate? या ठिकाणी अल्फाबेट सिरीज आहे. क्वेश्चन हा बिग आपल्याला आहे, मोठा दिसतोय, परंतु प्रश्न मोठा आहे म्हणून भ्यायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. ठीक आहे. परंतु जर तुम्ही विचार केला तर त्याचा आन्सर जे आहे सर्वात छोटं असणार आणि पटकन तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपला मेन क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी टाइम्स ही इन्स्ट्रक्टेड देम टू मेडिटेट, म्हणजे मेडिटेट बद्दल क्वेश्चन आहे आणि हा जो क्वेश्चन आहे 2022च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. मग या ठिकाणी मेडिटेट बद्दल विचारलंय, तर मला सांगा मेडिटेट बद्दल कोणतं लेटर आलेलं आहे, लेटर व्ही, बिकॉज व्ही मीन्स टू मेडिटेट. मग ही जी सिक्वेन्स आहे अल्फाबेट सिरीज यामध्ये व्ही हा नंबर किती वेळा आलेला आहे, वन, टू, थ्री, फोर अँड फाईव्ह. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन टू इज फाईव्ह. म्हणजे ही जी नंबर अल्फाबेट सिरीज होती त्या ठिकाणी त्या ग्रुप लिडरने 5 टाइम्स मेडिटेट करायला सांगितलं होतं. ठीक आहे. इझी क्वेश्चन होता. द नेक्स्ट क्वेश्चन, सेम काइंड ऑफ क्वेश्चन इज हिअर.
The monitor of the class instructed the students in a specific manner. He used letter A for listening. Okay, letter A for listening, letter B for writing, letter C for reading, letter D to stand up, and letter E to sit down. Okay. Here is the question is, observe the following series of instructions given by the monitor and find out the action done for the maximum number of times by the students. आता या ठिकाणी जो टीम लीडर आहे, जो मॉनिटर आहे, त्याने सर्वात जास्त जे ऍक्शन करायला लावली आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आणि तेच आपलं ऑप्शन आहे, तेच आपला आन्सर आहे. हा क्वेश्चन 2019च्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला. तर आपल्याला सर्व ABCDE हे सर्व लिहायची गरज नाहीये. तर आपण या ठिकाणी जे ऑप्शन्स आपल्या समोर आहेत, फॉर एक्झाम्पल रीड. आता रीड म्हणजे काय आहे, रीडिंग कशाला सांगितले आहे, तर रीडिंग त्यांनी सांगितले आहे सी ला. मग आपण सी फाइंड आउट करायचं. त्यानंतर राईट जे आहे, रायटिंग कशाला सांगितले आहे त्यांनी, ए. रायटिंग ही डिनोट करण्यासाठी त्यांनी लेटर ए वापरलेला आहे. त्यानंतर सॉरी, रायटिंग साठी आहे बी. ओके, रायटिंग साठी बी आहे. चला पुन्हा एकदा बोलूया. रीडिंग साठी कोणतं लेटर वापरलेलं आहे त्यांनी, रीडिंग साठी वापरलेलं आहे लेटर सी. रायटिंग साठी कोणतं लेटर वापरलेलं आहे त्यांनी, लेटर बी. लिसनिंग साठी त्यांनी कोणतं लेटर वापरलेलं आहे, लेटर ए. अँड सिट डाऊन साठी त्यांनी जे लेटर वापरलेलं आहे ते आहे लेटर ई. मग आपल्याला ऑप्शन्स मधून फक्त हेच लेटर फाइंड आउट करायचे आहे, कारण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. मग आपण पाहायचं आहे आपल्याला लेटर सी हे किती वेळा आलेलं आहे या अल्फाबेट सिरीज मध्ये. तर काउंट करूया, 1 2 3 अँड 4 टाइम्स. लेटर सी इज 4 टाइम्स आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जे रिडिंगची इन्स्ट्रक्शन्स आहे ती 4 वेळा आली, 4 टाइम्स आहे. देन रायटिंग इज डिनोटेड बाय बी. मग आपल्याला बी काउंट करायचं आहे, 1 2 3 4 5 अँड 6. किती वेळा आलेला आहे, तर 6 टाइम. येते लक्षात सर्वांच्या. हे बघा या ठिकाणी 1 आहे, लेटर बी इज 2 3 4 5 अँड 6. आता लिसनिंग साठी जी ऑर्डर होती ती डिनोट केली आहे लेटर ए. ओके, मग ए पहा किती वेळा आहे, 1 2 3 4 5 6 अँड 7. 7 टाइम त्यांनी लिसनिंगची ऑर्डर दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आणि लास्ट इज सिट डाऊन, दॅट इज डिनोटेड बाय ई. आता या सिरीज मध्ये ई किती वेळा आलेला आहे, तर ई आलेला आहे 1 2 2 टाइम्स. ओके, द लेटर ई इज 2 टाइम्स. मग फाइंड आउट द ऍक्शन डन फॉर द मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स बाय द स्टुडंट्स इज ऑप्शन बी इज करेक्ट. सॉरी, ऑप्शन सी इज correct option, which is 7 times. Okay, next, which word is not formed from the word feather. feather या शब्दापासून आपल्याला काही अर्थपूर्ण शब्द दिलेले आहे, तर यापैकी कोणते शब्द फॉर्म होत नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि यामध्ये सोपी ट्रिक्स असते की त्यांनी नव्याने शब्द ऍड केला असतो, नवीन एक अक्षर असतं ते यामध्ये नसतं. आणि सूचना आहे, सिलेक्ट टू करेक्ट ऑप्शन्स. ओके, विच वर्ड इज नॉट फॉर्म फ्रॉम द वर्ड फेदर. फेदर या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही. फर्स्ट इज देअर, THERE. तर बघा THERE
हा फॉर्म होतो, हे आपलं ऑप्शन नाही. सेकंड इज रिअल, आर आहे, ई आहे, ए आहे, एल नाही. या शब्दामध्ये एल हे लेटर नाही, त्यामुळे आपलं एक उत्तर मिळालं, आपल्याला एक आन्सर मिळालं. थर्ड इज फीट, एफ डबल ई टी. आता या वर्ड मध्ये आपण फाइंड केलं, एफ आहे, ई आहे, पुन्हा ई आहे, टी पण आहे, म्हणजे हा पण वर्ड या ठिकाणी फॉर्म होतो. नेक्स्ट इज एस ई ए टी, सीट. आता जर पहिलं अक्षर पाहिलं सीट, त्यामध्ये एस नाही, म्हणून ऑप्शन 2 अँड ऑप्शन 3 आर करेक्ट अँड फायनल आन्सर. Here is the question. In the word hopeful, the letters at which place form the meaningful word? होपफुल हा शब्द दिलाय त्यांनी, आणि याच्यातले अक्षर घ्यायचं आहे, आणि या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तो या ठिकाणी ऑप्शन्स मधून आपल्याला सांगायचा आहे. ओके. तर सर्वप्रथम आपण होपफुल हा जो वर्ड आहे त्याला आपण नंबरिंग करू. हिअर इज एच जो आहे तो 1 नंबरला येईल, ओ 2 नंबरला, पी हा 3 नंबरला, ई हा 4 नंबरला, एफ 5 नंबरला, यू 6 नंबरला आणि एल 7 नंबरला. ओके. In hopeful word, first letter is H, second is O, third is P, fourth one is E, fifth letter is F, sixth is U, and last one seventh is L. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे सेकंड अँड सिक्स्थ. मग सेकंड वर्ड काय आहे या ठिकाणी पहा. सेकंड वर्ड आहे ओ, अँड सिक्स्थ वर्ड इज यू, आणि हा मिनिंगफुल वर्ड नाही, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. आपल्याला दोन करेक्ट ऑप्शन निवडायचे आहे. ऑप्शन बी इज सिक्स्थ अँड फिफ्थ. द लेटर सिक्स्थ इज यू अँड द लेटर फिफ्थ इज एफ. अफ, दिस इज नॉट अ मिनिंगफुल वर्ड. मग हे दोन ऑप्शन आपले येणार नाही. राहिले प्रश्न, सॉरी, ऑप्शन सी अँड ऑप्शन डी. Option C is sixth letter and the third letter. The sixth letter is U and third letter is P. That is meaningful word up. Okay. हा meaningful word आहे. This is the correct option. आणि आपल्याला दोन करेक्ट ऑप्शन घ्यायचे आहे. टू करेक्ट ऑप्शन्स घ्यायचे आहेत. The option D is second and fifth. The second letter is O and fifth letter is F. That is called ऑफ. या ठिकाणी आपल्याला दोन मिनिंगफुल वर्ड्स, अर्थपूर्ण शब्द मिळाले आहे, म्हणून ऑप्शन सी अँड ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन्स. तर मित्रांनो, आज आपण कॉम्प्रिहेन्शन मध्ये सुरुवात केली होती या लेसनला. आज आपण एकदम सोपे प्रश्न पाहिले. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण लेवल थोडीशी वाढवणार आहोत, कारण 7th आणि 8th स्कॉलरशिपच्या जे स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये थोडीशी लेवल हार्ड असते. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कॉम्प्रिहेन्शनचा पुढचा मुद्दा, पुढचा भाग पाहणार आहोत. ठीक आहे. ओके.